त्र्यंबकेश्वर येथे विराट हिंदू संमेलनामुळे चैतन्याचे वातावरण. जातपात विसरू, हिंदू सारे एक होऊ आणि भारत मातेला विश्वगुरू बनवू, वैभव शिखरावर घेऊन जाऊया, हा उदात्त विचार घेऊन त्र्यंबकेश्वर नगरीत रविवार दिनांक 5 एप्रिल रोजी सकल हिंदू समाजाच्या वतीने साधू, महंत आणि शेकडो हिंदू बंधू भगिनींच्या उपस्थितीत भव्य विराट हिंदू संमेलन करण्यात आले. गेल्या आठवडाभर या संमेलनाची जय्यत तयारी सुरू होती. संमेलनाच्या पूर्वसंध्येला जनजागृतीसाठी पर्यावरण रक्षणाचा संदेश देत ई-बाईक रॅली काढण्यात आली होती. रविवारी सायंकाळी 5 वाजता भव्य शोभायात्रा काढण्यात आली. कुशावर्त तीर्थापासून शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली. सर्वात पुढे टाळमृदुंगाच्या तालावर अभंगगात असंख्य बालवारकरी, मुलं-मुली लयबद्ध नृत्य करत होते. त्यामागे एका रांगेत शेकडो महिला भगिनींनी भगव्या रंगाच्या साड्या परिधान केल्या होत्या. त्यामागे शेकडो पुरुषांनी पारंपरिक पोशाख करून डोक्यावर भगव्या रंगाच्या टोप्या घातल्या होत्या. त्यामागे बँड पथक व शेवटी एका ट्रॅक्टरवर श्रीरामांची भव्य प्रतिमा विराजमान करण्यात आली होती. तेली गल्ली, पाटील गल्ली, पोस्ट लेन, त्र्यंबकेश्वर मंदिर चौक, लक्ष्मीनारायण चौक, मेन रोड मार्गे मिरवणूक पुन्हा कुशावर्त चौकात आणण्यात आली. या ठिकाणी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले होते. सर्वप्रथम येथे श्री गोदावरी महिला भजनी मंडळ व श्री त्र्यंबकेश्वर भक्ती मंडळाच्या वतीने भजनाचा कार्यक्रम झाला. यानंतर साधू संत आणि प्रमुख अतिथींच्या हस्ते महर्षी वाल्मिकी ऋषींचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. अखिल भारतीय आखाडा परिषदेचे कोषाध्यक्ष श्री महंत शंकरानंद सरस्वती, हिंदू राष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हिंदू तेजसूर्य धनंजय देसाई, भागवताचार्य अतुल तरटे, रामदासी कीर्तनकार ॲडव्होकेट रेणू रामदासी कुलकर्णी, आयोजन समिती अध्यक्ष दीपक लोणारी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. आयोजकांच्या वतीने शाल, श्रीफळ व भगवान त्र्यंबकराजाची आकर्षक प्रतिमा देऊन अतिथींचा सत्कार करण्यात आला. प्राचार्य अतुल तरटे यांनी आपल्या मनोगतात संपन्न भारताचा गौरवशाली इतिहास सांगून हिंदू संघटित नसल्यामुळे 1200 वर्ष हिंदू गुलामगिरीत राहिला. हिंदू संघटित होण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना, संघ प्रमुखांचे कार्य, संघाचा उद्देश, संघाने आतापर्यंत केलेले कार्य आदींचा परिचय करून दिला. तसेच भाषा, भूषा, भजन, भ्रमण, भोजन आदींवर विवेचन केले. ॲडव्होकेट रेणू रामदासी कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात हिंदू धर्माला दिव्य इतिहास असल्यामुळे अनेक इतके आक्रमणे होऊन देखील हिंदू चौकट शाबूत आहे. माता ही कुटुंबाचा आधारस्तंभ कणा आहे, परंतु आता हे संस्कार घडवणारे हात कमी होत आहेत. घराघरात सायंकाळी विविध स्तोत्रे म्हटली जायची, मात्र आता लहान लहान मुलं रील्स काढतात. संस्कार कमी होत असल्याने लव्ह जिहाद सारख्या घटना घडत आहेत, अशी खंत व्यक्त केली. तसेच एकत्र कुटुंब पद्धती लयास चालल्यामुळे हिंदू कुटुंबातील मुलगी पळवली जाते, त्यामुळे मुलांवर संस्कार वाढवण्याचे त्यांनी आवाहन केले. हिंदू तेजसूर्य यांनी आपल्या मनोगतात प्रखर विचार मांडले. अरब लोकांनी आपला जिहाद केव्हा सोडला? त्यांनी आपल्या देशामध्ये हिंदू लोकांसाठी मंदिरं बांधतात, मात्र आपल्याच देशातील मूळ हिंदू रक्त असलेले इतर धर्मीय देशविरोधी कृत्य करतात. याचा त्यांनी खरपूस समाचार घेतला. देश सक्षम बनवायचा असेल तर आपण सक्षम झाले पाहिजे. भविष्यात हिंदू विरोधी लढ्यासाठी आपण सज्ज झाले पाहिजे. जो लढत असेल त्याच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले. तर शेवटी श्री महंत शंकरानंद सरस्वती महाराजांनी कुंभमेळ्यामध्ये इतर धर्मीयांची दुकाने खपवून घेतली जाणार नाहीत. इतर धर्मीयांचे मूळ रक्त हिंदूंचेच आहे. त्यांनी स्वगृही यावे, आम्ही त्यांचे स्वागत करू, असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण भुतडा यांनी तर आभार प्रदर्शन मिलिंद उगले यांनी केले. यावेळी सकल हिंदू समाजाच्या नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या संमेलनामुळे हिंदूंमध्ये नवचैतन्य संचारले. वृत्तसंकलन जगन घागरे, त्र्यंबकेश्वर.